हॅलो, हाय, नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्झ FM बँडवर तुम्ही ट्यून केलंय आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे युववाणी आणि कार्यक्रमात मी आहे तुमच्यासोबत तुमची मैत्रीण कोमल पाटील. काय म्हणताय मित्रांनो, कसे आहात? सध्या काय आता गौरी गणपती आलेत जवळ, त्यामुळे तुम्ही बिझी असाल, हो ना? मी पण ना मागच्या आठवड्यात जरा असंच माझ्या कपाटातला कप्पा आवरत होते आणि आवरता आवरता मला काही पत्र सापडली. ती पत्र पाहून मनात विचार आला, ही पत्र लिहिणं जर पुन्हा एकदा सुरू झालं तर किती मजा येईल ना. काय मजा असते ना पत्र लिहिण्यात. म्हणजे बघा ना, आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला पत्र लिहिणं ही गोष्टच मुळात किती सुंदर आहे. आज आपल्या भोवती इंटरनेटचं एवढं मोठं जाळं पसरलंय. प्रत्येकाच्या हाती आज मोबाईल्स आहेत. क्षणार्धात आपण हवं तेव्हा कोणालाही पटकन मेसेज किंवा फोन करून आपलं म्हणणं मांडू शकतो. पण पूर्वी असं नव्हतं मित्रांनो. पूर्वी लांब राहणाऱ्या व्यक्तीशी बोलायचं असलं ना तर पत्र लिहून पाठवणं हा एकच मार्ग असायचा. त्यानंतर सुद्धा ते पत्र कित्येक दिवसांनी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं. पण पूर्वीच्या काळात पत्र पोहोचवण्यासाठी फक्त माणसांचाच नाही तर कधी कधी ना कबुतरांचाही वापर केला जायचा. जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा जा जा. पहले प्यार की पहली चिट्ठी, पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दिया. कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा जा जा. मित्रांनो, आपल्या मनातल्या भावना, खुशाली, आनंद लोक पूर्वी पत्र लिहून व्यक्त करायचे. ते पत्र इकडून तिकडं पोहोचवण्याचं काम करायचा तो म्हणजे पोस्टमन. पूर्वी संवाद साधण्याचे मार्ग उपलब्ध नव्हते, पण डाकसेवा सुरू झाल्यामुळं लोक लिहू लागली, पत्र पाठवू लागली आणि एकमेकांशी संवाद साधू लागली. पोस्टमन गावात आला की लोकांना खूप आनंद व्हायचा, कारण तो आपल्या प्रिय व्यक्तीचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतो. लोक पोस्टमनला देवदूत समजायचे. एक एक पत्राचं उत्तर यायला बरेच दिवस लागायचे, पण लोक धीरानं घ्यायचे, पत्राची वाट पाहायचे. एक कागद आणि एक पेन यांची मदत घेऊन कागदावर मनातल्या भावना सहज लिहिल्या जायच्या. त्या पत्रातल्या शब्दांमध्ये माया, प्रेम ओथंबलेलं असायचं. पत्र वाचणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद तर काही औरच असायचा. आणि पत्र पोहोचवणारा पोस्टमन म्हणजे त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा व्यक्ती वाटायचा. पोस्टमन अशी नुसती एक हाक जरी ऐकू आली तरी सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा असायचा. डाकिया डाक लाया, 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 डाक लाया, डाकिया डाक लाया,
डाक लाया, खुशी का पयाम कहीं कहीं दर्दनाक लाया। डाकिया डाक लाया, डाक लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया, खुशी का पयाम कहीं कहीं दर्दनाक लाया। डाकिया डाक लाया, डाक लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया। देवर के भतीजे की साली की सगाई है, वो आती पूर्णमासी को करार पाई है। मामा आपको लेने आते मगर मजबूरी है, बच्चों समेत आना आपका जरूरी है। दादा तो अरे दादा तो गुजर गए, दादी बीमार है, नाना का भी 13वां आते सोमवार है। छोटों को प्यार देना, बड़ों को नमस्कार, तेरी मजबूरी समझो कारट को तार। शादी का संदेशा तेरा है सोमनाथ लाया। डाकिया डाक लाया, डाक लाया, डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया। किया बाबू क्या री? 6 महीना हुई गवा, खत नहीं लिखेंगे। खतो नहीं लिखन, बोल क्या लिखूं? बस जल्दी से अभी का लिख दो ना। बिरहा में कैसे कैसे काटू रतियां, बिरहा में कैसे कैसे काटू रतियां। सावन सुनाए भरी भीगी भीगी बत्तियां, अग्नि की बूंदों में जले जले बावरिया। ओ नौकरिया छोड़ के तू आजा ना सांवरिया, आजा रे सांवरिया आजा। आया बैसाख आया, ढाकिया ढाक लाया, ढाक लाया, ढाकिया ढाक लाया, ढाकिया ढाक लाया। मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात तरुणाईचा आवाज असलेला कार्यक्रम युववाणी, आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्र 100.1 मेगाहर्ट्झ FM बँडवर. हळूहळू तंत्रज्ञानात प्रगती झाली, टेलिफोनचा शोध लागला, मग मोबाईल आला, सध्या स्मार्टफोन आहे. सोशल मीडियावर अनेक माध्यमं आज उपलब्ध आहेत की ज्याद्वारे आपण एकमेकांशी कम्युनिकेट होतो. व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, ट्विटर, टेलिग्राम याद्वारे आपण एकमेकांशी बोलतो, संवाद साधतो. कीबोर्डवर टाईप केलं की मोबाईल स्क्रीनवर आपोआप शब्द उमटतात. त्यामुळं हाताच्या बोटांना टकटक टाईप करण्याची सवय लागते. मग आजकाल पत्र कोण लिहितंय? टाईप करा आणि सेंड करा, हाच आजचा मूलमंत्र झालाय. पानभर पत्र लिहायला वेळ कोणालाय? आजकाल आपण आपल्या भावना सुद्धा इमोजीज मधून व्यक्त करतो. पत्रांची जागा आता मेसेजेसनी घेतली, पण मायेचा ओलावा मेसेजेस मध्ये दिसतो का हो? सोशल मीडियामुळं कुणी पत्र लिहितच नाहीत, त्यामुळं पोस्टमन काका सुद्धा पत्र घेऊन येतच नाहीत. सध्या कुरिअर सेवा उपलब्ध आहे, पण तिथेही आजकाल डॉक्युमेंट्स, एखादं गिफ्ट असंच पाठवतात, पण पत्र काही पाठवत नाहीत. प्रगतीच्या दिशेनं भरधाव जाताना आपण संवेदनशून्य होत चाललोय. लहानपणी माझ्या मामाचं पत्र हरवलं, ते मला सापडलं, हा खेळ आपण सगळेच जण खेळलो. पण खरंच मामाचं ते पत्र हरवलंय आणि आता ते सापडतच नाहीये. तर बघूया याविषयी आपले मित्रमैत्रिणी काय म्हणतायत ते. नमस्कार, मी निशांत पाटील. खरं तर आजच्या 5Gच्या युगामध्ये आपल्याला कोणाची विचारपूस करायची असेल तर आपण एक फोन कॉल किंवा मेसेज करू शकतो. पण पूर्वीच्या काळामध्ये विचारपूस करण्यासाठी पत्रव्यवहार व्हायचे. आजकालच्या फोन कॉल्समध्ये किंवा मेसेजेसमध्ये सुद्धा ती मजा नाही आहे जी की पूर्वी केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहारामध्ये होती. पत्रव्यवहारातून माणसाची खरी तळमळ कळायची, जी की आजकालच्या फोन कॉल्समध्ये सुद्धा कळत नाही.
आज जर का कोणाला फोन कॉल केला किंवा मेसेज केला तर 24 तास पलटून जातात तरी त्या मेसेजकडे ढुंकूनही बघितलं जात नाही. पण तेच 2-2, 3-3, 4-4 दिवसांनी येणारं पत्र जेव्हा आज येणार असं कळायचं तेव्हा माणूस वेळातून वेळ काढून ते पत्र वाचायचा. हीच तर खरी मजा होती त्या पत्रामध्ये. तर आजच्या 5Gच्या युगामध्ये ही मजा कुठंतरी हरवत चालली असं मला वाटतंय. नमस्कार, माझं नाव समीक्षा कुलकर्णी. पत्र या विषयावर जर काही बोलायचंच असेल ना, तर मला असं सांगावंसं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी एवढी वास्ट झाली, आपल्याला आपला कुठला निरोप कोणापर्यंत पोचवायचा असेल तर तो आपण खूप पटकन पोचवू शकतो मोबाईलमुळं. पण ज्या काळी पत्र लिहायचे तेव्हा असं नसायचं. एक तर पहिली गोष्ट, पत्र लिहिणंच एफर्ट असायचा. आपल्याला काय बोलायचं आहे, समोरच्याला खूप काही सांगायचं असायचं, पण आपल्याला ते मोजक्या शब्दांमध्ये तिथं लिहावं लागायचं. पण समोरचा वाचणारा सुद्धा आपल्या त्या मोजक्या शब्दांमधूनच आपल्या भावनेचा समुद्र समजून घ्यायचा. बरं, शिवाय पत्र पाठवल्यानंतर त्याचे येणाऱ्या उत्तराची सुद्धा वाट बघावी लागायची. तिथे एक पेशन्स असायचा. म्हणजे थोडक्यात काय, पत्र लिहिणाऱ्यासाठी सुद्धा आणि पत्र वाचणाऱ्यासाठी सुद्धा पत्र खूप महत्त्वाचं असायचं तेव्हा. आत्तासुद्धा मला असं वाटतं की पत्राची जादू काही संपलेली नाही आहे. आता जर का आपल्याला कोणी मेसेज केला आणि जर का कोणी आपल्याला पत्र पाठवलं तर मला असं वाटतं की आपण अजूनसुद्धा तेवढ्याच आतुरतेने पहिले पत्र वाचू. थँक्यू. थँक्यू सो मच मित्रांनो. आजचा काळ हा मोबाईल, सोशल मीडियाचा आहे. पण ज्या काळात फक्त पत्राद्वारे संवाद चालायचा, तो काळ जवळून अनुभवलेली माणसं आज आपल्याशी बोलतायत. म्हणजेच आपले काही आजी आजोबा आपल्याशी संवाद साधतायत. तर बघूया ते काय म्हणतायत ते. आमच्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वी पत्र हा एकच माध्यम होतं की जे एकमेकांशी आपण संवाद साधू शकत होतो. मग त्याच्यामध्ये नोकरीची म्हणजे नेमणूक असेल किंवा माहेरच्या सासरच्या सुखदुःखाच्या भावना असेल, त्या सगळ्या एकमेकांना पत्राद्वारेच कळले जायचे. आताच्या काळामध्ये हे सगळी पत्र जी संस्था आहे ती जरा लोप पावत चालली आहे. आमच्या काळामध्ये एखादी सासूरवासी माहेरच्या पत्राची आतुरतेने वाट पाहत असायची. कितीही कामात असली तरी पोस्टमनच्या सायकलची घंटी वाजली की ती दाबत दरवाजापर्यंत यायची आणि तिचं पत्र असलं तर तिचा चेहरा आनंदाने प्रफुल्लित व्हायचा. आणि जर पत्र नसेल तर पोस्टमन पुढं निघून गेला असेल तर चेहरा उदास व्हायचा आणि पुन्हा आतुरतेने दुसऱ्या दिवसाच्या पत्राची वाट पाहत राहायची. असं हे पत्र एकमेकांच्या भावना, सुखदुःखाच्या भावना समजावून घेण्याचं एक माध्यमच होतं. माझा असा अनुभव आहे की मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये पत्राची सारखी वाट पाहायचे. गोकुळाष्टमीचा माहेरी मोठा उत्सव असायचा, तर त्या उत्सवाला बोलवणं येण्याची पत्राची मी वाट पाहायचे. आलं पत्र की जरा मग घरच्यांना जरा जोर लावून म्हणजे म्हणता यायचं मला माहेरी पाठवा म्हणून. पण पत्र जर आलं नाही तर मग मात्र जरा उदास वाटायचं. असं हे पत्र सगळ्यांच्या जीवाभावाचं मैत्रीणच समजायचं. आता या पत्रामधून आपल्याला बऱ्याचशा भावना म्हणजे कळून यायच्या. एखाद्याला दुःख झालं तर त्याचं सांत्वनपर करण्यासाठी पत्र हेच माध्यम होतं. एखाद्याला आनंद झाला तर त्याचं अभिष्टचिंतन करण्यासाठी पत्र हेच माध्यम होतं. आपल्या सणांनासुद्धा पत्राचं खूप महत्त्व असायचं. दिवाळीच्या वेळेला आपल्या हाताने त्या पोस्टकार्डवरती दिवा काढून पुढे शुभ दीपावली किंवा अभिष्टचिंतन असं स्वहस्ताक्षरामध्ये लिहिल्याचा तो एक आनंद वेगळाच असतो. किंवा म्हणजे संक्रांतीच्या सणाला प्रत्येकाला आपल्याला तिळगुळ द्यायला जायला जमत नाही परगावी, तर मग अशा वेळेला आपण पत्र लिहून पत्ररूपी तिळगुळ पाठवीत आहोत असं समजून आनंद घेतो आपण. असं हे पत्राने सर्वांचं जीवन व्यापून टाकलेलं आहे.
आता तेच पत्र आता जरा हरवत चाललेलं आहे. विज्ञानाने किंवा तंत्रज्ञानाने देशाची प्रगती होत चालली आहे, त्याचा आनंदच आहे. पण त्याचबरोबर ही पत्र संस्कृती जी आहे ती जरा थोडीशी लोप पावत चालली आहे. त्याबद्दल जरा खेद वाटतो. म्हणून आपण सगळे मिळून या पत्र संस्कृतीला शोधूया. धन्यवाद. सुधाकर रामकृष्ण आरणकंदे. 4वी-5वीच्या पुढे शिकलेले नसायचे गावामध्ये. त्याच्यामुळं पोस्टमनचे जर एखाद्या वेळेला हे काही झालं, कमी जास्त समजा नाही 4 दिवस नाही आला तर सगळी वाट पाहिजे आणि 8-8 दिवस लागायचे पत्राला. त्याच्यामुळं मग नंतर खुशाली काढायची. मग ते पत्र आलं जीव जरा थोडंसं वाटायचं. त्याच्यामुळं मग कसे तरी दिवस खेडेमध्ये आम्ही काढले. पहिलं आंतरदेशीय काढलं होतं, आपलं साधं पोस्ट काढलं होतं पूर्वी. आपल्याला जास्त वाटलं ना लिहायचं कोणाला तर आंतरदेशीय पत्र होतं असं मोठं. माझं नाव सुशीला सुधाकर आरणकंदे. कसं आता 50 वर्षापूर्वीचा काळ वेगळाच होता. पत्रव्यवहार होते, त्याच्यामुळं काय पत्र लवकर वेळेवर मिळत नव्हते. आपण पाठवायचो पण काळजी वाटायची. आणि मग माहेरचे लोक काळजी करायचे. एक तर दिलेलं लांब असतं. मी तिकडची वाई साताऱ्याकडची, इकडं नगर जिल्ह्यात मी आलेले. आणि मग त्याच्यामुळे लवकर येत नव्हतं ना पत्र. मग इतकं रुकरुक वाटायची मनाला. फोनचं काही त्यावेळेस सोय नव्हती अजिबात. आणि पत्र मग टाकायचे तर 2-3-4 दिवसांनी ते पत्र मिळायचं. मग यायचं त्यांचं, परत त्यांनी लिहिल्यावर ते यायचं 4-5 दिवसांनी आपल्याला. म्हणजे तोपर्यंत माणूस घरात शांत बसून राहायचा. त्याच्यामुळं पत्रव्यवहार तर असं वाटायचं काय देवा, खेडेक तर दिलेलं, पोस्टमन कधी येत नव्हता लवकर. 2 वाजले की बसायचो दारात येऊन पोस्टमनची वाट बघत की कधी येतोय पोस्टमन, काय आले काय नाही. पहिलं कधी तार आली तर आम्हाला वाचता येत नव्हती. इंग्लिशमध्ये तार. मग आता इंग्लिशवाला माणूस कुठून तरी हुडकायचा तो. मग तो पाहायचा. मग त्याने असं सांगायचं. माझ्या वडिलांची अशीच तार आली होती पुण्याहून. पुणा हॉस्पिटलला वडील. इंग्लिशमध्ये तार आम्हाला वाचता पण येईना त्यावेळेस. मग ते एका मुलाकडनं कसं तरी वाचून घेतली. मग त्यांनी सांगितलं पुणा हॉस्पिटलला तुमचे वडील आहेत, तुम्ही तिथं जाता आवडतं म्हणून सांगितलं, सिरियस आहे. मग आम्ही निघालो. म्हणजे अशा अनेक अडचणी होत्या पहिल्या अशा. पण त्या संकटातून आता 50 वर्ष झाले त्याला. आता किती काळ बदललाय बघा. चिट्ठी आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है। बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद, बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद, वतन की मिट्टी आई है। चिट्ठी आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है। ऊपर मेरा नाम लिखा है, अंदर ये पैगाम लिखा है। ओ परदेस को जाने वाले, लौट के फिर न आने वाले। 7 समंदर पार गया तू, हमको जिंदा मार गया तू। खून के
रिश्ते तोड़ गया तू, आँख में आंसू छोड़ गया तू। कम खाते हैं, कम सोते हैं, बहुत ज्यादा हम रोते हैं। चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, आई है, चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, वतन से चिट्ठी आई है। थँक्यू सो मच आजी आजोबा. मित्रांनो, खरंच या आजी आजोबांच्या गप्पा ऐकून ऐतिहासिक काळात गेल्यासारखं वाटलं ना. प्रिय अशी पत्राची सुरुवात झाल्यावर किती आनंद होतो. आता प्रियची जागा डिअरने घेतली. पत्राचा कव्हर गुलाबी असलं की लोकांना कळायचं की हे प्रेमपत्र आहे. त्या गुलाबी पत्राची मजाच काही वेगळी असायची. दुराव्यातही जवळ असण्याचा आभास निर्माण करायची ही पत्र. पण आज ज्यांना आपल्या मनातल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करता येत नाहीत, ते सुद्धा या पत्रांचा आधार घेतात. पूर्वीच्या प्रेमात पत्र हा महत्वाचा घटक असायचा. आज जग एका हाकेच्या अंतरावर आलंय, पण माणसा माणसातलं अंतर मात्र वाढत चाललंय. त्यामुळं पत्र हरवत चाललंय असं म्हणण्यापेक्षा आपण पत्रापासून हरवलो असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मोबाईलमुळं पत्र हे फक्त बोर्ड एक्झाम किंवा शाळेच्या अभ्यासक्रमापुरतंच मर्यादित राहिलंय. कदाचित पुढच्या पिढीला पत्र ही संकल्पना काय आहे हे सुद्धा माहीत नसेल. पण हो, असं जरी असलं तरी अजूनही आकाशवाणीमध्ये आपकी पसंत, आपली आवड या श्रोत्यांच्या पत्रपसंतीवरच्या कार्यक्रमासाठी रोज किमान 10 ते 15 पत्र तरी येतात. चला, त्या निमित्तानं का होईना आपल्यातले काही जण पत्र अजूनही लिहितात, यामध्ये आनंद आहे. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। एक आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी। हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए।
मित्रांनो, पण पत्र लिहिणं बंद झाल्यामुळं काही शब्द हे लुप्त होत गेले. उदाहरणार्थ श्रीमान राजमान्य राजश्री, स न विवी म्हणजेच सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तीर्थरूप, शी सा न म्हणजेच शिरसाष्टांग नमस्कार, कळवण्यास आनंद होतो की, असं लिहून पत्राची सुरुवात झाली तर पुढं आनंदाची बातमी आहे म्हणून पत्र अक्षरशः अधीरतेनं वाचलं जायचं. पत्राच्या शेवटी लिहिले जाणारे शब्द म्हणजे कळावे, लोभ असावा, आपला, तुझाच, आपला आज्ञाधारक, मोठ्यांना नमस्कार, लहानांना अनेक उत्तम आशीर्वाद, छोट्यांना गोडगोड पापा, असं लिहून तानुल्यांची सुद्धा आवर्जून आठवण ठेवली जायची. आणि यात गंमत म्हणजे गोडगोड पापा असं वाचताना सुद्धा खरंच लहानांचा गोड पापा घेतला जातोय असा भास व्हायचा. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, हरवलेल्या पत्राचा आता कोणी पत्ता सांगेल का? हरवलेल्या पत्राचा आता कोणी पत्ता सांगेल का? खूप काही लिहिलंय मनात, आता कोणी वाचेल का? काळाच्या धुळीत मिसळून सगळं काही संपलंय का? काळाच्या धुळीत मिसळून सगळं काही संपलंय का? शोधूनही सापडेना काही, शोधूनही सापडेना काही, वाट मी चुकतोय का? जड आहे भावनिक ओझं, कोणी हलकं करतंय का? जड आहे भावनिक ओझं, कोणी हलकं करतंय का? अश्रूंचा एक थेंब मला आज पुन्हा रडवतोय का? पुसट झाले शब्द सारे, आठवणाच तशीच का? पुसट झाले शब्द सारे, आठवणाच तशीच का? जीर्ण झाले पत्र सारे, वाट कोणी पाहतोय का? जीर्ण झाले पत्र सारे, वाट कोणी पाहतोय का? तर मित्रांनो, याच हरवत चाललेल्या पत्राला आपण पुन्हा एकदा शोधूया आणि आपल्या मनातल्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करूया. सो याच सुंदर अशा नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण थांबूया इथंच. पण हो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या. आपण आपल्या प्रतिक्रिया स्नेहांकित या आमच्या कार्यक्रमात पत्रांद्वारे किंवा ईमेलद्वारेही पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे tutyroomahmadnagar@gmail.com. पुन्हा भेटूया तरुणाईचा आवाज असलेल्या युववाणी कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.